नमस्कार फॅमिली, मी स्वयंपाकाची कामं करते आणि ह्या घरी सकाळी 6:15 वाजता कामावर येते. तर आज इकडे बनवणार आहे चीज व्हेजिटेबल इडली. आता तुम्ही म्हणाल की चीज व्हेजिटेबल इडली कशी बनते? तर हे बघा, हे रेडीमेड पीठ आहे इडलीचं. तुम्ही घरीसुद्धा वाटलेलं असेल ना तरी चालतं. या चीज व्हेजिटेबल इडली अगदी झटपट होते. आपण घरी जशा इडल्या नॉर्मल इडल्या बनवतो त्याच प्रकारच्या आहेत, पण ह्याच्यात आपण खूप साऱ्या व्हेजिटेबल टाकणार आहे, त्यानंतर चीज टाकणार आहे. तर इथे बघू शकता तुम्ही, मी पीठ सगळं आहे ते पीठ भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. त्यानंतरनं एक जे म्हणजे फ्राय पॅन असतं जिथे आपण फोडणी बनवतो, हे फोडणीचं भांडं आहे. त्याच्यामध्ये तेल, मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची टाकून मस्त असं तडतडून घेतलं. त्यानंतर ही फोडणी टाकली ह्या भांड्यामध्ये आणि त्यानंतर हे इडलीचं मी स्टँड घेतलेलं आहे ज्याच्यामध्ये आपण इडली बनवतो, इडली पात्र म्हणतो त्याला पूर्ण तेलनी ग्रीस करून घेतलेलं आहे. तर खूपच झटपट आणि खूपच इझी पद्धतीने आपण ह्या व्हेजिटेबल इडली बनवणार आहोत. चीज ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका, पण चीज व्हेजिटेबल इडल्या अशा पद्धतीने जर तुम्ही केल्या ना खूपच टेस्टी होतात, खूप झटपट होतात आणि मुलांना खूप आवडतात. शक्यतो ह्या इडल्या गरम गरम खावा, खूप छान लागतात. तर हे बघू शकता तुम्ही, ह्या मी इडली पात्राला तेल लावून घेतलं. त्यानंतर थोडंसं इडलीचं म्हणजे जे पीठ आहे, बॅटर आहे ते टाकून घेतलं. आपल्याला जास्त नाही टाकायचं आहे, थोडंसं टाकायचं आहे. त्यानंतर एक एक करून सगळ्या भाज्या टाकायच्या आहेत. सगळ्यात आधी मी किसलेलं गाजर घातलं. त्यानंतर बारीक चिरलेली शिमला मिरची टाकली आहे, बारीक चिरलेलं बीन्स टाकलेलं आहे. तुम्ही इकडे पनीर पण टाकू शकता, त्यामुळे मस्त लाल भडक अशा इडल्या होतात. तर सगळ्या भाज्या थोड्या थोड्या टाकल्याच्या नंतर ह्याच्यात आपण जे चीज आहे ते किसून टाकू शकतो, किसलेलं चीज टाकू शकतो, किसलेलं पनीर पण टाकू शकतो. इथे मी जे चीजचं स्लाईस आहे त्याचे तुकडे करून टाकणार आहे. तर तुम्ही बघू शकता, एक चीजचं स्लाईस घेतलं आहे मी आणि ते सगळ्या इडल्यांवर मी थोडं असं टाकणार आहे. आणि पुन्हा हे जे इडलीचं बॅटर आहे त्याच्याने हे वरून सगळं कवर करणार आहे. आणि जेव्हा आपल्या इडल्या या वाफवून होतात तेव्हा खूपच मस्त होतात, खूपच टेस्टी होतात. ह्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे, ह्याच्यामध्ये फोडणी नक्की घालायची. जी मी फोडणी टाकलेली आहे, मोहरी, कढीपत्ता आणि हिरवी मिरची, ह्याची फोडणी टाकल्यामुळे ह्या इडलीच्या बॅटरला खूप छान चव येते. ह्याचे तुम्ही अशाच पद्धतीने आप्पेसुद्धा करू शकतात. तर हे आपले इडलीचं असं मस्त वरून असं कवर केलं बॅटर की असं टॅप करायचं, जेणेकरून आपल्या मस्त सगळ्या भाज्या आणि इडलीचं बॅटर असं सगळं आतमध्ये मिक्स होतं. आणि मग हे आपण असं वाफवून घ्यायचं. 5 ते 10 मिनटं वाफवल्यानंतर तयार आहेत आपल्या चीज व्हेजिटेबल इडल्या. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ह्याच्या आधी तुम्ही ही रेसिपी बनवली आहे का मला नक्की सांगा. चला मग बाय, उद्या भेटूया.